तुम्ही आम्ही नागरिक आहोत आणि आपण शहरात राहतो. शहरामध्ये आपल्याला 8-10 वर्षात किती त्रास झाला याचा शांत डोक्याने विचार करा. रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते आहेत कळायला मार्ग नाही. शांत डोक्याने विचार करा. शहरांमध्ये रस्त्याने प्रवास करताना ज्या पद्धतीचे खड्डे आणि फुटपाथ आहेत, पाठीचा मनका किती खिळखिळा झाला. शांत डोक्याने विचार करा. स्वच्छ शहर असलं पाहिजे, सुंदर शहर असलं पाहिजे, पण कचऱ्याचं शहर निर्माण झालं. स्वच्छता कुणीकडे गेली? शांत डोक्याने विचार करा. ट्रॅफिक जामने जीव वैतागलाय. 5 किलोमीटर साठी सुद्धा अर्धा-पाऊण तास वेळ आपल्याला जायला लागतो. वाहतुकीची समस्या सोडवली जात नाही. शांत डोक्याने विचार करा. पार्किंगच्या समस्या भयानक आहेत. गटर लाईन व्यवस्थित नाही. रस्त्यावर चेंबर असतात, चेंबर खाली असतात, रस्ता वर असतो. सध्या ठिगळांचे रस्ते झाले. किती त्रास होतो. शांत डोक्याने विचार करा. वाहतुकीच्या समस्या भयानक आहेत. गाड्यांचा स्पीड भयानक आहे. खर तर वाहतुकीच्या नियमांचं खरंच सक्तीनं अंमलबजावणी करायची सोडून लोकांकडून कसा दंड वसूल केला जाईल यासाठी प्रयत्न केला जातो. शांत डोक्याने विचार करा. आमच्या भागातली आरोग्य यंत्रणा सक्षम आहे का? दवाखाने चांगले महानगरपालिकेच्या माध्यमातून चांगली सेवा देत आहेत का? आज ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या जर लोकांना मिळत नाहीत, शांत डोक्याने विचार करा. तुम्ही आम्ही जे मतदान केलं, मतदारांना गृहीत धरून यांनी पक्ष बदलले, सरकार बदललं, सत्ता बदलली, आपल्या मताशी गद्दारी केली, आपल्या विचारांशी गद्दारी केली. अहो एवढंच काय, ह्या सत्ताधारी किंवा राजकीय पक्षांनी महाराष्ट्राशी गद्दारी केली. शांत डोक्याने विचार करा. आपण ज्यांना निवडून देतो ते पैशावर विकत घेतात किंवा विकले जातात. पैशासाठी विकले जातात किंवा सत्तेसाठी विकले जातात. शांत डोक्याने विचार करा. कारण या सगळ्या गोष्टीचा आता आपल्याला विचार करावा लागेल. मतदान करायला जाताय ना? मतदान करायला जाणार आहात. मतदान करताना जो काही मी आता मुद्दा मांडला त्याच्यामध्ये महिला सुरक्षेचा मुद्दा, तरुणांच्या रोजगारांचा मुद्दा, सध्या भयानक वाढलेल्या महागाईचा मुद्दा, हा सगळा विचार करणं गरजेचं आहे. कारण या सगळ्या गोष्टीचा प्रत्येक कुटुंबात त्रास होतोय. अहो शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही, शेतकऱ्यांच्या पिकाला हमी भाव मिळत नाही. हे करतं कोण? आमदारांची नैतिक जबाबदारी नाही का महानगरपालिका किंवा शहर व्यवस्थित ठेवायची? खासदार लक्ष देऊ शकत नाहीत का की शहरांचा विकास कशा पद्धतीने झाला पाहिजे? लोकप्रतिनिधी जर प्रशासनावर दबाव टाकत नसतील, सामान्य माणसाला प्रश्न कळतात, परंतु राजकीय सत्ताधारी नेत्यांना जर प्रश्न कळत नसतील, विरोधी पक्षावर बसून तुम्ही करता काय? विरोधी पक्ष जर सत्ताधाऱ्यांच्या सगळ्या घटनाक्रमाला जर घाबरत असेल, सत्ताधारी आमचा असा छळ करतील, सत्ताधारी आम्हाला त्या नोटिसा पाठवतील, सत्ताधारी आम्हाला प्रतिनिधित्व मिळू देणार नाही, ही जर भीती विरोधकांना असेल तर शांत डोक्याने विचार करा की आपण कुणाला मत देत आहोत. कारण मतदान करायचंय. प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली. मतदान प्रत्येक नागरिकाला करणं त्याचं राष्ट्रीय कर्तव्य आहे. पण मतदान करायला जाताना शांत डोक्याने विचार करा. मतदान केंद्रावर गेल्यानंतर मागचा 2 मिनिटात इतिहास आठवा. कारण हे तुम्ही आठवणं किंवा याच्यावर विचार करणं फार गरजेचं आहे. त्याची 2 कारणं आहेत. तुमचं एक मत लोकशाही बळकट करण्यासाठी आहे आणि तुमचं एक मत, तुमचा लोकप्रतिनिधी जनतेच्या सेवेसाठी खरंच तो काम करणार आहे का तो पैसे फेकून मतदान घेऊन नंतर घरात बसणार आहे, फक्त त्याच्या संपत्तीत वाढ करणार आहे? या सगळ्या गोष्टीचा शांत विचार करा. ज्या ज्या लोकांनी स्वार्थासाठी पक्ष बदलले, इकडे तिकीट नाही मिळत तिकडे गेले, त्यांनी काहीच काम केलं नाही म्हणून पक्ष सोडला, इकडे गेले, निष्क्रिय कार्यकर्ता
स्वार्थासाठी इकडे तिकडे धावपळ करत असतो आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या माणसाला संधी दिली जात नाही. या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करा. तुमचं मत सत्ताधाऱ्याला द्या, विरोधकांना द्या, कुणालाही द्या, परंतु मतदान प्रक्रिया आहे. सगळ्या राजकीय पक्षांनी आपले आपले उमेदवार दिलेले असतात. तुम्ही नागरिक आहात. तुम्ही जर आता विचार नाही केला अवघड होईल. म्हणून मतदान केंद्रावर गेल्यानंतर जी उमेदवारांची यादी आहे ती बारकाईनं तपासा. पक्ष सोडून द्या. पक्षांनी जे राजकीय पक्ष आहेत स्वतःच्या स्वार्थासाठी पहाटेच्या शपथेपासून दुपारी सरकार फोडण्यापासून संध्याकाळी आमदार पळवण्यापर्यंत सगळ्या गोष्टी सगळ्यांनी केल्या. आणि ज्यांचे पक्ष फोडले किंवा ज्यांचे फुटले गेले त्यांनी सुद्धा गेल्या 5-25 वर्षामध्ये महाराष्ट्रासाठी काय ठोस भूमिका घेतली याचाही सारासार विचार करा. त्याच्यात 10 वर्ष तर आपलीच गेली. विकासापासून शहर गाव सगळे ओस पडलेत. ग्रामीण भागांची बकाल अवस्था झाली. तुम्हाला प्रत्यक्ष मतदान करायचे, तुम्ही मतदार आहात. उमेदवाराची यादी पाहिल्यानंतर जे आयराम गायराम असतील, जे स्वार्थासाठी दर क्षणाला पक्ष बदलत असतील, ज्यांना फक्त सत्तेचा माज आहे, पैशाचा माज आहे, लोकांचं हित कळत नाही, सगळ्यात महत्वाचं याच्यातला कुठला उमेदवार आहे वारंवार लोकांच्या प्रश्नासाठी आवाज उठवतो, लोकहितासाठी झटतो, गोरगरिबांच्या अडीअडचणीला पडतो, 24 तास जनतेची सेवा करतो, असा माणूस निवडा. आणि मतदान करताना विचार करून सकारात्मक मतदान करा. आपलं मत हे लोकशाही मजबूत करण्यासाठी आहे. जी निळी शाई लावली जाते ही निळी शाईचे उपकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आहेत. हीच निळी शाई लोकशाही मजबूत करते, बळकट करते आणि लोकशाहीला चालना देते. होय, तुम्ही निवडून दिलेला लोकप्रतिनिधी आहे तो मी मतदान करून त्या ठिकाणी निवडलेला आहे. त्या शाईचं खूप महत्व आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार या लोकशाहीशी आणि लोकशाही निर्माण करण्यासाठी त्यांनी अभिप्रेत असणारी जी संवैधानिक घटना तुम्हाला आम्हाला दिली त्याचा योग्य वापर करा. खूप मोठा संघर्ष केलाय आपल्या मागच्या पिढीने. त्या सगळ्यांना सकारात्मक पद्धतीने घ्या आणि शांत डोकं ठेवून सत्सक विवेक बुद्धीने मतदान करा. बघा, चांगले दिवस आले पाहिजेत. आज चोरांचे दिवस नकोय, जातीवादाचं राजकारण करणाऱ्यांचे दिवस नकोय. जातीवाद, धर्मवाद, मनुवाद किंवा सतत धार्मिक विद्वेष या महाराष्ट्राला किंवा देशाला नको आहे. म्हणून आपलं मतदान समाजामध्ये एकोपा ठेवणारे, समता समानता बंधुता निर्माण करणारे, समाजाचं प्रबोधन करणारे, एक विकासाचा दृष्टिकोन ठेवून पुढे जाणारे, सगळ्यांची साथ घेऊन सगळ्यांचा विकास साध्य करणारे आणि सगळ्यात महत्वाचं हा भारत आपला आहे, आम्ही भारताचे नागरिक आहोत. म्हणून सगळ्यांना गुन्हे गोविंदानं जे ठेवतात, जे ठेवण्याचा प्रयत्न करतील, मतदान त्याच उमेदवाराला, पक्षाला आणि विचारांना करा. कारण तरच लोकशाही टिकेल. नाहीतर हुकुमशाही यायला नंतर तुमच्या मताची सुद्धा गरज उरणार नाही. तो विचार लक्षात ठेवावा, एवढीच माफक अपेक्षा. पण तुम्ही आम्ही मतदार आहोत. प्रत्येकाने सरसगट 100% मतदान केलं पाहिजे आणि लोकशाही बळकट करण्यासाठी आपलं एक महत्वाचं पाऊल उचललं पाहिजे. एवढंच. जय जिजाऊ, जय शिवराय. मतदान नक्की करा. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. जास्तीत जास्त शेअर करा. संपर्कात राहूया. धन्यवाद. पाहत राहा संतोष शिंदे ऑफिशियल, आपला हक्काचं YouTube चॅनल.